मला इथं बोलवल्याबद्दल धन्यवाद. मी माझे विचार तुमच्यासोबत मांडणार आहे. काही तुम्हाला पटतील, काही पटणार नाहीत. बघा, आपण इथं शिवाजी महाराज आणि सावित्रीबाईंच्या जयंती साजरी करण्यासाठी आलो. 380 जवळपास वर्ष होऊन गेले. 380 384 शिवाजी महाराजांचा जन्म होऊन. जगात शेकडो राजे होऊन गेले, भारतात सुद्धा शेकडो राजे होऊन गेले. मग शिवाजी महाराजांचाच का फोटो लावला तिथं? आणि शिवाजी महाराज तर राजे होते. बाकीचे आपण फोटो पाहिले तर सगळे समाज सुधारक आहेत, शाहू महाराज सुद्धा. मग शिवाजी महाराजांना आपण समाज सुधारक म्हणून का पकडतो? शिवाजी महाराजांनी स्वराज्य कमवलं, महाराज छत्रपती झाले, राज्य राहिलं नाही, महाराज सुद्धा राहिले नाही. मग महाराजांची जयंती कशामुळे राहिली? समाजाला जेव्हा एखादा नेता भेटतो तेव्हा समाज त्या नेत्याला स्वतःच्या भावनांशी जोडण्याचा प्रयत्न करतो. थोड्या वेळानंतर तो जेव्हा एखाद्या लिजेंडमध्ये रूपांतरित होतो तेव्हा आपण त्या माणसाला देवात रूपांतर करून टाकतो. आज शिवाजी महाराज देवतुल्य एक फिगर झालेली आहे महाराष्ट्रात. हे विधान काही खोटं नाही. माझा आजचा प्रयत्न एवढाच आहे की शिवाजी महाराजांबद्दल ज्या काही कॉन्ट्रोवर्सीज आहेत, ज्या काही दंतकथा आहेत, जे काही चमत्कार आहेत आणि ज्या काही गोष्टी तुम्ही आतापर्यंत ऐकलेल्या आहेत, त्यांचं एक मी वर्जन सांगतो, ते ऐकून घ्या. आणि याच्यानंतर काही पटले नाही पटले नंतर मला तुम्ही प्रश्न विचारा. माझ्या मित्रांनी आता एक गोष्ट सांगितली, त्याच गोष्टीपासून सुरुवात करतो. फार मजेशीर गोष्ट आहे. अमेरिकेने व्हिएतनामवर युद्ध लादले कोल्ड वॉरमध्ये. व्हिएतनामचा जो लीडर होता त्याचं नाव होतं हो ची मिन. आता ही कथा महाराष्ट्रात फार फिरते, सध्या न्यूजपेपरमध्ये सुद्धा आली. तर हो ची मिननं गनिमी काव्याचा वापर करून अमेरिकेचा पराभव केला. 20 वर्ष युद्ध चाललं व्हिएतनाममध्ये. तुफान भयानक जंगल, इक्वेटोरियल जंगल, आणि त्यानं अमेरिकेसारख्या महाबली सत्तेचा पराभव केला. मग असं त्याचं म्हणणं होतं की हा गनिमी कावा मी शिवाजी महाराजांकडून शिकलो. आणि जेव्हा तो मेला, हो ची मिन जेव्हा मेला, त्याची जी समाधी आहे व्हिएतनाममध्ये, त्याच्यावर त्यांना असं लिहायला सांगितलं की इथं शिवाजी महाराजांचा मावळा रेस्ट करतो आहे, आराम करतो आहे. मग त्याची संरक्षण मंत्री भारतात आली आता आपला भारत स्वतंत्र झाल्यानंतर. मग ती आपल्या मिनिस्टर लोकांना म्हणली की मला रायगडावर जायचंय पहिले. मग ती रायगडावर गेली. मग तिने एका बॉटलमध्ये, काचाच्या बॉटलमध्ये रायगडाची माती भरायला सुरुवात केली. मग ते म्हणले की तुम्ही हे काय करायला? ती म्हणे मी ही माती माझ्या देशाला नेणार आणि ही माती मी माझ्या देशाच्या मातीत मिसळणार. कदाचित माझ्याही मातीतून एखादा शिवाजी जन्माला येईल. मित्रांनो, टाळ्या वाजवून काही गोष्ट खोटी आहे, पूर्ण टोटल बंडल गोष्ट आहे. अशा गोष्टी फिरत आहेत. आपल्याला आनंद झाला. आपण जेव्हा अशी गोष्ट ऐकतो तेव्हा आपल्याला फार आनंद होतो. का? कारण बाहेरच्या कुण्या माणसानं आपल्या माणसाचा उदो केला, त्याचा आपल्याला फार चांगलं वाटतं. आपण कधी नाव घेणार नाही, खऱ्या गोष्टी कधी वाचणार नाही. मनानं कोणीतरी फिक्शनल गोष्टी बनवणार, पसरवणार, सेन्सेशनल करणार, प्रक्षोभक काहीतरी, ते फार आवडते आपल्याला. अशा शिवाजी महाराजांबद्दल अजूनही काही गोष्टी आहेत. दुसरी बघा, आता शिवाजी महाराजांचं देवात रूपांतर केलंय. हिंदू धर्मियांचा राजा. कधी पण शिवाजी महाराजचा फोटो तुम्ही बघा, तलवार असते, इकडे तिकडे भगवा कलर वगैरे असतो, आई भवानीचा फोटो असतो. महाराज धार्मिक होते, त्याच्याबद्दल काही वादच नाही. महाराजांना स्वधर्माचा अभिमान होता, त्याच्याबद्दल पण काही वाद नाही. पण महाराजांची प्रतिमा धर्मांध लोक जी दाखवतात, महाराज धर्मांध नव्हते. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही आता संभाजी महाराजांचे फोटो बघितले असतील, कधी कुठं तुळजापूरला गेले, रायगडला गेले, तर त्या फोटोची एक कथा सांगतो. काय झालं म्हणे, एकदा की संभाजी महाराजांवर बदफैलीपणाचा आरोप लावला काही कपटी मंत्री लोकांनी. मग शिवाजी महाराजांना तर माहित होते की आपला शंभू तर असं काही करणार नाही. मग आता जस्टिस इज जस्टिस तुमच्या लॉच्या भाषेमध्ये. मग शिवाजी महाराजांनी त्यांना सजा दिली की म्हणे पिंजरा आहे, पिंजऱ्यात 3 दिवसाचा उपाशी वाघ आहे. आणि शंभू महाराजांना सजा दिली की चला आता शंभू महाराजाला त्या उपाशी वाघाच्या पिंजऱ्यात टाका. मग संभाजी महाराज गेले म्हणे. संभाजी महाराजांना नाही माहित होतं, म्युच्युअल अंडरस्टँडिंग वडिलांमध्ये आणि मुलामध्ये, की ठीक आहे चला आता आपल्याला पण दाखवायचा. मग संभाजी महाराज गेले आणि त्या वाघासोबत झुंज खेळली आणि तो वाघ मारून टाकला. ही पण गोष्ट खोटी आहे, दादांत खोटी आहे.
आणि मग त्याच्यानंतर मनी निघाल्या. संभाजी महाराजांचा जर कधी फोटो बघसाल तर त्याच्यावर लिहिलेलं असते, वाघाच्या जबड्यात घालून हात मुजीन त्याचे दात. कशाला? जो माणूस औरंगजेबाच्या 5 लाख फौजेशी एकटा लढला, ज्या माणसानं संस्कृतमध्ये 4 ग्रंथ लिहिले, ब्रज भाषेत 3 ग्रंथ लिहिले, जो भाषेचा स्वामी होता, जो लढाऊ योद्धेचा स्वामी होता, ज्याने जंजिऱ्याला अशी धडक दिली जी जगाच्या इतिहासाने कधी नाही पाहिली, तो पिंजऱ्यात जाऊन वाघाची जात मोजल? वाटते लॉजिकल गोष्ट तुम्हाला? नाही. मग या गोष्टी समाजामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचताना आपल्याकडून या गोष्टी प्रोपोगेट होऊ नये, आपल्या पुढे जाऊ नये, याची काळजी आपण घेतली पाहिजे. अजून तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आता ही पण गोष्ट तुम्ही ऐकली असेल की ही तर शाळेत आपल्याला सगळ्यांना सिलेबसमध्ये पण होती की कल्याणच्या सुभेदाराची सून म्हणे एका सरदाराने लुटीमध्ये सापडली, आणली. मग महाराज तिला म्हणाले की आमची माता पण इतकी सुंदर असती तर आम्हीही इतके सुंदर निपजलो असतो. सगळ्यांना माहिती गोष्ट आहे. मित्रांनो, ही सुद्धा गोष्ट खोटी आहे. पण या गोष्टीचं स्पिरिट खोटं नाही. बाकीच्या गोष्टी मी ज्या सांगितल्या त्यांचं स्पिरिट खोटं आहे. या गोष्टीला दुसरी एक गोष्ट आहे जी खरी आहे. महाराज जेव्हा दक्षिण दिग्विजयाला गेलते, महाराष्ट्र इकडचं स्वराज्य मिळाल्यानंतर महाराजांनी 1676 मध्ये दक्षिण दिग्विजय नावाची मोहीम काढली. कर्नाटकामधून कोरोमंडल कोस्ट, केरळच्या कोस्ट पर्यंत महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. तिथून वापस येताना एका गावात एक पाटील होता, तो महाराजांच्या सैन्याला शरण जायला तयार नव्हता. आता छोटाशी तिची गडी, 400-500 त्याचे लोक. महाराज स्वतः तर काही जाणार नाही त्याच्यासोबत फाईट करायला. काही लोकांना महाराजांनी पाठवलं. त्याच्यामध्ये महाराजांचे स्वतःचे मामा होते, जिजाबाईंचे सावत्र भाऊ. त्यांनी ती गडी लढली. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, गडीचा मालक मेला, पण त्याची जी बायको होती पाटलीन, ती काही तिने गडी सोडायला तयार झाली नाही. अधिक फौज मागवली, गडी पडली. महाराजांनी आदेश दिला, त्या बाईला आमच्या समोर आणा, आम्हाला पाहायचं त्या वाघिणीला. ती बाई समोर आली आणि तिनं अर्वाच्य भाषेत शिवीगाळ सुरू केला. शिवाजी महाराज म्हणले, काय झालं? तिने सांगितलं की तुमचा जो सरदार आहे त्याने माझी अब्रू लुटली. शिवाजी महाराजांनी स्वतःच्या मामाची 30 त्याला शिक्षा दिली, जी महाराजांच्या राज्यामध्ये प्रचलित होती. कोणती शिक्षा? त्या शिक्षेचा उगम आहे रांजाच्या पाटल्याच्या गोष्टीमध्ये. महाराज जेव्हा 15 वर्षाचे होते, पुण्याला जहांगीरीला आले, तेव्हा रांजाच्या पाटलाने सेम कारनामा केला होता. तेव्हा महाराजांनी या शिक्षेचा पायंडा पाडला. हातपाय तोडायचे, डोळे काढायचे आणि त्याच्यात शेंदूर भरायचा. त्याला मारायचं नाही, त्याला जिवंत ठेवायचं. आता तुम्ही सगळे लॉचे विद्यार्थी आहात, या तुमच्या भाषेमध्ये रेट्रिब्युटिव्ह पनिशमेंट म्हणतात, आणि आपल्या मॉडर्न लॉ नुसार ती उचित नाही. पण मिडिवल टाइम होता, त्यावेळेस ती प्रथा प्रचलित होती. महाराजांनी तोच कायदा लागू केला. ही गोष्ट खरी आहे. ही गोष्ट आपल्याला ऐकायला मिळत नाही, हे आपलं दुर्दैव आहे. अजून एक गोष्ट आहे की म्हणजे अफजल खानाला मारल्यानंतर शिवाजी महाराज रामदास महाराजांना भेटायला गेले. मग त्यांचं ते सुंदर मठ म्हणून महाराजांनी त्यांना हे करून दिलं होतं, सज्जनगड साताऱ्यामध्ये. मग त्यांचा शिष्य होता, विचारलं म्हणजे रामदास स्वामी कुठे? म्हणजे रामदास स्वामी त्या पहाडावर बसलेले. मग शिवाजी महाराज गेले. मग म्हणे शिवाजी महाराजांना म्हणे की मला आता तुझी दक्षिणा पाहिजे. ती गुड न्यूज वगैरे राहिली बाजूला, म्हणे मला दक्षिणा पाहिजे. म्हणजे काय दक्षिणा पाहिजे? तर म्हणे मला वाघिणीचं दूध पाहिजे. मग गोष्ट अशी आहे की शिवाजी महाराज गेले आणि वाघिणीचं दूध काढून आणलं रामदास महाराजांसाठी. बघा, समर्थ रामदास आणि शिवाजी महाराज याच्यामध्ये पण एक कॉन्ट्रोवर्सी आहे. ही पण गोष्ट खोटी होती, याच्यात काही सांगायचा उद्देश हे नाही की समर्थ रामदास हे काही समाजाच्या घटकांनी काही काळापर्यंत शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून रंगवले. ही पण एक कॉन्ट्रोवर्सी आहे. मागे तुम्ही कदाचित वाचला असेल, 2-1 वर्षापूर्वी दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटवण्यात आला पुण्यात एका जागेवरून, की दादोजी कोंडदेव सुद्धा शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते. याच्याबद्दल तुम्हाला थोडंसं सांगतो. शिवाजी महाराज वयाच्या 7व्या वर्षापासून 12व्या वर्षापर्यंत बँगलोरला होते, जिथं शहाजी महाराज आदिलशाहीची चाकरी करत होते. शहाजी महाराज फार मोठे सरदार होते. तिकडून वापस येताना शहाजी महाराजांनी शिवाजी महाराजांसोबत शिक्षक पाठवले होते, ज्याला त्यावेळेसच्या भाषेमध्ये गुरवह म्हणतात. आणि गुरवह म्हणजे याचा लिटरल अर्थ होतो अध्यापक, जो सॅलरीड एम्प्लॉई असतो.
शिवाजी महाराजांना त्यांनी लिटरेचर शिकवलं, लिपी शिकवली, शस्त्र शिकवले, सगळं बरोबर शिकवलं. दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे वन ऑफ द गुरु होते, गुरु नव्हते. आणि नंतरची गोष्ट, शिवाजी महाराजांनी आसपासचे जेवढे संत महात्मे लोक होते तेवढ्या सगळ्या संत महात्मे लोकांना ते आपल्या गव्हर्नमेंटच्या ग्रँटमधून फंड देत असेल की तुमचं देवस्थान चालू ठेवा. त्याच्यामध्ये मुस्लिम होते, ख्रिश्चन होते, सगळ्या धर्माचे संत महात्मे होते. त्यांच्यामधलेच रामदास स्वामी होते. श्री मनी नारायण झाला आणि स्वराज्याची प्रेरणा केली, अशी एक ओवी सापडली जाते की शिवाजी महाराजांच्या मनात नारायण म्हणजे रामदास महाराजांचं खरं नाव नारायण स्वामी होतं, की यांची प्रेरणा झाली म्हणून मी स्वराज्य निर्माण केलं. ही पण गोष्ट खोटी आहे. शिवाजी महाराजांची आणि रामदास स्वामींची पहिली भेट 1674 ला झाली, महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर. ह्या पण कॉन्ट्रोवर्सीवर तुम्ही विश्वास ठेवू नका. पुढे आपण कादंबऱ्या वाचतो. आता दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की लॉयर होण्यासाठी LLB ची तुमची डिग्री घ्यावी लागते, बारची एक्झाम पास करावं लागते. IPS होण्यासाठी UPSC ची एक्झाम द्यावी लागते, पास करावी लागते. डॉक्टर होण्यासाठी MBBS एक्झाम पास व्हावी लागते. पण लिटरेचरमध्ये किंवा शिवव्याख्याता होण्यासाठी काही डिग्री नाही, ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे. आज महाराष्ट्रात शिवाजी महाराजांवर बोलणाऱ्यांचं फार खतरनाक पीक आलंय. जागोजागी शिवजयंत्या साजऱ्या होतात, जागोजागी असे लोक जातात आणि कादंबऱ्या वाचून शिवाजी महाराज रंगवण्याचा प्रयत्न करतात. कादंबऱ्या तुम्ही बघसाल, कादंबऱ्या इट इज अ फिक्शन, हिस्टॉरिकल फिक्शन. त्याच्यामध्ये सत्याचं प्रमाण किती आहे हे ऑथरवर डिपेंड असतं. सगळ्यात आता कोणाला विचारा तुम्ही कोणती कादंबरी आवडते तुम्हाला, शिवाजी महाराजांवर भाषण देणारा तो म्हणतो मला श्रीमानंगी आवडते, मला बाबासाहेब पुरंदरे यांचं शिवचरित्र आवडते. तो इतिहास नाही. हा, इतिहासाच्या मूळ गोष्टी त्याच्यात आहेत. अफजल खानाचं पोट फाडलं, शाहिस्ते खानाचे बोट तोडले, आग्र्याहून पळाले, बेसिक गोष्टी बरोबर असते. पण मधल्या गोष्टी रंगवण्याचं काम आणि रंगवण्याची ऑथॉरिटी त्या लेखकाला असते. श्रीमान योगीचा शिवाजी वाचा तुम्ही, तो शिवाजी फार इमोशनल आहे. दर 2 पानांमध्ये तर शिवाजीच्या डोळ्यात पाणी येते. महाराजांचे डोळे पाणावले, महाराजांच्या हातात माळ होती, महाराज म्हणले जगदंब जगदंब. म्हणजे तुम्ही आजच्या जे टीव्ही चॅनलवर पाहणाऱ्या सिरियल पाहता आणि श्रीमान योगीचा, फक्त श्रीमान योगी नाही म्हणत मी, ज्या 70s 80s मध्ये लिहिल्या गेलेल्या कादंबऱ्या आहेत त्या कादंबऱ्या वाचा. कादंबरी लिहिणारा माणूस अशी लिहितो जी वाचकांना वाचायला आवडेल. त्याच्यामध्ये इतिहास आलाच पाहिजे, त्याला काही गरज नसते. मग आपल्या डोक्यात पण तो शिवाजी बसून जातो जो आपण कादंबरीमध्ये वाचलेला आहे. आपल्या डोक्यात तो संभाजी बसून जातो जो छावामध्ये आहे. हा इतिहास नाही, तो शिवाजी नाही. समाज एखाद्या नेत्याकडे स्वप्नांच्या काचातून पाहतो. आपल्याला पण कसं वाटतंय जेव्हा एखादा नेता जिंकतो. आता शिवाजी महाराजचा आपण कोणता पिक्चर पाहू लागलो किंवा एखादा सिरियल पाहू लागलो शिवाजी महाराजाची, महाराजांनी अफजल खानाचं जेव्हा पोट फाडलं तेव्हा आपल्याला फार मजा येते, वाह का भारी काम केलं. शाहिस्ते खानाचे बोट तोडले तेव्हा आपल्याला फार भारी वाटतं. का? कारण तो आपला नायक आहे. जेव्हा दुश्मनाला तो मूर्ख बनवतो तेव्हा पण आपल्याला फार आनंद होतो. हे साहजिक आहे. पण त्यावेळेस आपण इतकी खबरदारी घेतली पाहिजे की तो नेता देव नाही झाला पाहिजे. कारण तो जर एकदा देव झाला तर मग आपलं आणि त्याचं नातं संपते, त्याच्यासारखं होण्याची प्रेरणा संपते आणि त्याच्या कार्याचा पराभव तिथंच होतो. ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. दुसरी चूक आपण करतो की शिवाजी महाराजांचे शत्रू आपण फार कमी लेखतो. शिवाजी महाराजांचे खरे शत्रू कोण हा पण एक प्रश्न आहे. आजकाल तो प्रश्न फार चाललाय. आपल्याला काय वाटतंय, आपला हिरो आहे एकदम डॅशिंग, खतरनाक, हुशार, ब्रिलियंट, पराक्रमी, शूर, सगळं बरोबर होते शिवाजी महाराज, निर्विवाद सत्य. आणि शत्रू जेव्हा रंगवतो आपण तेव्हा वाटतं की तो मूर्ख आहे, याला तर मूर्ख बनवला, प्रतापगडाचे पाय तसे बोलवलं, तंबूमध्ये गेलं आणि त्याचं पोट पाडलं, शाहिस्ते खान झोपला होता जाऊन त्याचे बोट तोडले. शत्रूला शिवाजीच्या जेव्हा आपण मूर्ख समजतो अर्धा शिवाजी आपण तिथंच संपवतो. जोपर्यंत आपण त्याच्या शत्रूचं महत्व समजून घेत नाही तोपर्यंत शिवाजी आपल्याला समजणारच नाही. शिवाजीचा शत्रू कोण? अफजल खान. अफजल खान फार आवडतो आपल्याला, फार मस्त कथा रंगवतात त्याच्याबद्दल. इतका उंच होता की त्याच्या टोपीमध्ये शिवाजी महाराज बसू शकत होते. म्हणजे त्याने शिवाजी महाराजाला गळाभेट दिली तर शिवाजी महाराज त्याच्या पोटापर्यंतच पोहोचले. म्हणे
त्याच्या पोटातले आतडे बाहेर काढले तरी पण ते आतडे जमा करून मध्ये गेला आणि पळू लागला म्हणे बाहेर. विजापूरहून बाहेर निघाला तेव्हा त्याच्या, विजापूरला कधी जासाल तुम्ही तर विजापूरला एक खून बावडी नावाचा प्रकार आहे. त्याच्यामध्ये असं सांगितलं जाते की असं ते, आता ती स्टोरी तर तुम्हाला माहित असेल, आदिलशहानं विडा ठेवला पानाचा, कोण लायगा शिवाजी को, मग अफजल खान असा कर कर वगैरे ते चपला वाजवत आला आणि म्हणला मैं लावूंगा शिवाजी को, आणि मग त्याने ते विडा वगैरे उचलला आणि मग घरी गेला. तर मग त्यांचा जो मौलवी वगैरे होता त्याने ते ग्रह तारे काहीतरी पाहिले आणि त्यांना सांगितले की खान साहब आप मत जाओ, वो शिवाजी धोखा करेगा, वो शिवाजी मार देगा. मग अफजल खानाने त्याची मुंडी फिर काढली, त्याला मारून टाकला. मग अफजल खानाला मध्ये 100 बायका होत्या. मग त्याची आवड ती त्याच्यात लिहून म्हणे की खान साहब आप मत जाओ, शिवाजी बहुत डांबीज माणूस है, मार देगा तुमको. त्यानं मग अफजल खानानं सगळ्या बायका मारून टाकल्या 100च्या 100 आणि त्या सगळ्या बायकाच्या डेड बॉड्या त्या विहिरीत टाकून दिल्या. म्हणून त्या विहिरीचं नाव आता खून बावडी पडले. ही पण गोष्ट खोटी आहे. विलन रंगवताना असा रंगवायचा की तो एकदमच फारच वाईट वगैरे असला पाहिजे, एकदमच खूनशी क्रूर असला पाहिजे. अफजल खान क्रूर होता, पण या गोष्टी इतिहास नाही. शिवाजी महाराजांचे सख्खे मोठे भाऊ संभाजीराजे, आता तुम्हाला जो माहित असेल संभाजी महाराज तो शिवाजी महाराजांचा मुलगा, म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. पण जिजाबाईंना 6 मुलं होते, त्याच्यापैकी 2 जगले. एक होते संभाजी महाराज, दुसरे होते शिवाजी महाराज. संभाजी महाराज होते कर्नाटकात वडिलांपाशी, शहाजी महाराजांपाशी. संभाजी महाराजांना धोक्यानं मारण्याचं काम अफजल खानानं केलं होतं. अफजल खानाने संभाजी महाराज दोघे आदिलशहाचे चाकर होते, धोक्यानं मारला संभाजी महाराजांना. शहाजी महाराजांना पकडून दिलं अफजल खानानं. म्हैसूरच्या एका राजाला त्याच पद्धतीनं मारलं, भेटीला बोलवलं आणि कट्ट्यावर खुपसून मारलं. शिवाजी महाराजांना या गोष्टी माहित होत्या. अफजल खान मूर्ख नाही, अफजल खान वेडा नाही. अफजल खान जेव्हा 40,000ची फौज घेऊन महाराष्ट्रात येतो विजापूरहून, तर तो सरळ प्रतापगडावर राजगडावर चालून जात नाही, तो वळसा मारून पंढरपूरला जातो, तुळजापूरला जातो. ते देव फोडतो तिथले. कशासाठी फोडतो? त्याला माहित आहे की शिवाजी धार्मिक आहे, मी जर याची कुलदेवता फोडली तर तो मैदानातून माझ्याशी लढाई करल. त्याला माहित आहे मी पहाडांमध्ये जाऊन शिवाजीचा सामना करू शकत नाही, त्याच्याजवळ 40,000 फौज तिथे युजलेस आहे. आणि शिवाजीची फौज असून किती असणार आहे? 5,000 6,000. त्यावेळेस महाराजांकडे 10,000 फौज होती पूर्ण, सगळे मिळून, स्वयंपाकी बिपाकी सगळे मिळून. तुळजा भवानीची मूर्ती फोडली अफजल खानानं, महाराज आले नाही. आपल्या डोक्यातला जो शिवाजी आहे, जो धर्मांध शिवाजी आहे, जो आपण ज्याला एकदम म्हणजे धर्मवेडा शिवाजी समजतो, तो शिवाजी तर जायला पाहिजे होता. लॉजिकली आहे की नाही? पंढरपूरची मूर्ती विठ्ठलाची फोडली. 2 महाराष्ट्राचे कुलदेव तुळजाभवानी आणि विठ्ठल, दोन्ही फोडल्यानंतर महाराजांनी जायला पाहिजे होतं. महाराज म्हणले आम्ही येत नाही. वरून त्यांना पत्र पाठवले, आपण आमच्या वडिलांसारखे, आपण आपल्या वडिलांचे मित्र, तुम्ही इकडे भेटायला या, मला आपली फार भीती वाटते. अफजल खान मूर्ख बनला नाही, त्याला नाईलाज होता म्हणून तो प्रतापगडाच्या पायथ्याशी आला. दुसरी गोष्ट, आपल्याला असं रंगवलं जाते आपल्या समोर की अफजल खानाच्या चॅप्टर मधली तुम्हाला गोष्ट सांगतो. भवानी तलवार आपल्या सगळ्यांचा फार आवडता विषय, की ते फोटो पण सगळ्यांनीच पाहिला असेल. आई भवानी अशी ढगातून येते आणि तलवार शिवाजी महाराजांच्या हातात देते की आता तुझ्या तलवारीत मी आली आणि आता तू मार कोणाला मारायचं ते. ऍक्च्युली गोष्ट अशी नाहीये. आणि हे चॅप्टर कधी झाला हे इतिहासाला पण माहित नाही. भवानी तलवार ही ऍक्च्युली शिवाजी महाराजांनी बनवून घेतली होती. पोर्तुगीज लोकांची मेटलर्जी जी आहे, जी मेटलर्जी म्हणतो, आपल्याकडे ज्या मेटल बनवण्याचे जे कारखाने होते ते असे नॉर्मल आपल्या लोकांचेच होते. त्यांना प्युअर स्टील किंवा स्टील तर म्हणू शकत नाही आपण, लोखंडाचं प्युरेस्ट फॉर्म त्यांना एक्स्ट्रॅक्ट करणं जमत नव्हतं. पोर्तुगीज लोकांची मेटलर्जी फार चांगली होती, पोर्तुगीज लोक गोव्याला असायचे. महाराजांनी पैसे देऊन भवानी तलवार बनवून घेतली. तलवार महाराजांकडे होती. मग त्या तलवारीची भवानी कधी झाली ती बघा. अफजल खान आला प्रतापगडाच्या पायथ्याला, उद्या त्याची मीटिंग आहे, उद्या शिवाजी महाराजांना भेटायला जायचं आहे. सगळी प्लॅनिंग झालेली आहे, कसं त्याला करायचं, वाघनखं कुठं लपवायचे काय नाही, सगळं रेडी, रिहर्सल सहित शिवाजी महाराज सगळे रेडी. पण अफजल खानाची कीर्ती मोठी, अफजल खान कधी हारला नाही. अफजल खानाची ते गोष्ट सांगतो, त्यांना औरंगजेब जेव्हा महाराष्ट्रामध्ये दख्खनेचा सुभेदार होता, मुघलांचा सुभेदार होता पहिले, औरंगजेब जेव्हा शहजादा होता, तेव्हा अफजल खानानं औरंगजेबाला हरवून त्याला जीवदान दिलं होतं.
इतक्या मोठ्या पातळीचा सरदार होता. दक्षिणेतला सर्वात बलाढ्य सरदार म्हणून अफजल खानाची ओळख होती. त्या अफजल खानाला शिवाजी महाराज उद्या भेटायला जाणार एका तंबूमध्ये. तिथं काय होईल काही गॅरंटी नाही, कारण तो एकदम डांबीस माणूस होता, शिवाजी महाराजांना माहित आहे. लोक घाबरलेले सगळे शिवाजी महाराजांचे, कारण उद्या शिवाजी संपला तर मग आपण काय करायचं. स्वराज्य तर अर्भकावस्थेत होतं, होऊन होते 20-25 किल्ले, करणार काय. सगळी प्लॅनिंग झाल्यानंतर सुद्धा लोक घाबरलेले आहेत हे सेन्स करण्या इतकं रॅशनल शिवाजी महाराज होते. रात्री अचानक शिवाजी महाराज उठले आणि शिवाजी महाराजांनी आरडाओरडा सुरू केला. महाराज म्हणली की आमच्या स्वप्नात भवानी आली आणि आई भवानी आमच्या स्वप्नात येऊन म्हणाली, मला साक्षात्कार झाला. आई भवानी म्हणाली की मी तुझ्या तलवारीत प्रवेश करते, तुझ्या हातून मी खानाला मारते, आता तू निर्भय राहा. ही गोष्ट शिवाजी महाराजांनी रात्री उठून सगळ्या लोकांना सांगितली. लोक फुल एकदम रिलॅक्स, अरे आता तर काही टेन्शनच नाही म्हणले. आता आई भवानी महाराजांच्या तलवारीत आली तर आता काय बघायचं काम. धर्माचा उपयोग शिवाजी महाराजांनी प्रत्येक जागी स्वराज्याच्या फायद्यासाठी करून घेतला, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट ही लक्षात ठेवा की शिवाजींनी लोखंडाचा तुकडा हातात घेतला म्हणून तलवारीची भवानी झाली, पुन्हा देवाने दिली म्हणून ती भवानी तलवार झाली. तुकारामांची एक गोष्ट आहे की तुकाराम महाराज एकदा कीर्तन करू लागले आणि शिवाजी महाराजांच्या मागे काही आदिलशहाचे सैनिक पडले होते. मग लपायला कुठं जाऊ तर मग शिवाजी महाराज म्हणे तुकाराम महाराजाच्या कीर्तनात गेले. मग मागे आता तुकाराम महाराजांना समजले की आपला शिवबा आला आणि याला आपण लपवायला पाहिजे. मग आदिलशहाचे सैनिक आले आणि तुकारामाचं कीर्तन थांबवलं. म्हणे शिवाजी किधर आहे. मग त्यानं म्हणला देखो जिधर मिलेगा लेके जाओ. मग तुकाराम महाराजांचा चमत्कार की आदिलशहाचे सैनिक जिकडे पाहतात तिकडे त्यांना शिवाजी दिसतो. प्रत्येक माणूस त्यांना शिवाजीच दिसतो. तुकाराम महाराज पण त्यांना शिवाजीच दिसतात. दंतकथा, भाकडकथा, चमत्कार या जागी आपण दोन्ही माणसाचा पराभव करतो, तुकारामाचा पण आणि शिवाजीचा पण. तुकारामानं आयुष्यात कधी चमत्कार केला नाही आणि ना कधी शिवाजी चमत्काराच्या भरोश्यावर स्वराज्य उभं केलं. दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. शत्रूंमध्ये दुसरा शत्रू घेऊ आपण, शाहिस्ता खान. शाहिस्ता खान ज्याचे बोट तोडले होते, तो औरंगजेबाचा सख्खा मामा होता आणि बंगालचा सुभेदार त्याला नंतर केला, पण माझ्या हिशोबाने त्याला 30,000 मनसबदारी होती. 30,000 मनसबदारी म्हणजे आजच्या आपल्या ह्याच्यात बघितलं तर तो कॅबिनेट सेक्रेटरी होता असं समजा. फार मोठं पद होतं त्याचं. त्याला पाठवलं इकडं आणि त्याच्या हातून शिवाजीला मारण्याचा प्लॅन होता. त्याची फौज होती 1,00,000. शिवाजी महाराजांची त्यावेळेस फौज असेल 30,000 40,000. आल्या त्यांना पुणे काबीज केलं. जो ज्या वाड्यामध्ये महाराज वाढले, लालवाडा म्हणतात त्याला पुण्याचा, त्या वाड्यात त्यानं मुक्काम ठोकला. त्या वाड्यामध्ये तो निवांत त्यानं राहिला आणि मग त्यानं अटॅक करायला सुरू केला. थोडे एक किल्ल्यावर अटॅक करायला त्यानं सुरू केला. महाराजांनी रात्रीतून अटॅक करून त्याचा जो प्रोग्राम आहे तो आपल्याला माहितच आहे. रात्री घुसून त्याचे बोट तोडून जे काही आजूबाजूचे लोक मारून वगैरे झाला. अफजल शाहिस्ते खानाला पण इथं कमी लेखू नका, तो पण फार मोठ्या तोडीचा सरदार होता. त्यानं उत्तरेत जे पराक्रम गाजवलेत, दारा शुकोह बद्दल औरंगजेबाची जी लढाई झाली होती, सक्सेशन वॉर म्हणतो आपण त्याला, की शहाजहान मेला, शहाजहान जिवंतच होता पण सक्सेशनची जी वॉर झाली त्याच्यामध्ये औरंगजेब एका साईडला होता, दारा शुकोह एका साईडला होता. जर दारा शुकोह जिंकला असता तर भारताचा इतिहास बदलला असता. दारा शुकोह फार लिबरल माणूस होता, औरंगजेबासारखा नव्हता. आणि औरंगजेबाच्या साईडने शाहिस्ते खान होता आणि मिर्झा राजा जयसिंग होते, जे नंतर आपला पुरंदरचा तहाला होते. हे दोन बलाढ्य सरदार औरंगजेबाच्या साईडने होते, म्हणूनच औरंगजेब जिंकला. तो फार मोठा सरदार होता, त्याला कमी लेखू नका. आणि शिवाजीचा सगळ्यात मोठा शत्रू औरंगजेब. औरंगजेबाला आपण धर्मांध समजतो. आयुष्याच्या शेवटच्या फेज मध्ये मी म्हणल की औरंगजेबानी धर्मांध असण्याचा आव आणला. आधी जेव्हा दख्खनेचा सुभेदार होता तेव्हा औरंगजेब धर्मांध नव्हता. तो रॅशनल जी पद्धत चालू होती त्याच पद्धतीने चालू राहिला. त्याच्यानंतर औरंगजेब जेव्हा दिल्लीमध्ये बादशाह झाला तेव्हा पण त्यानं तसंच राहिलं. जर औरंगजेब धर्मांध असता, जर आपल्या डोक्यात जी औरंगजेबची इमेज आहे की तो एकदम फारच खतरनाक माणूस होता, कट्टरवादी होता वगैरे सगळं खरं आहे, तसा असता तर उत्तर भारतात आज एकही मंदिर राहिलं नसतं किंवा एकही हिंदू राहिला नसता. औरंगजेब त्याच्या वेळेसचा जगातला सगळ्यात मोठा राजा होता, सगळ्यात श्रीमंत राजा होता, सगळ्यात बलाढ्य राजा होता. इराणच्या सीमेपासून
इकडे बांगलादेश म्यानमार पर्यंत आणि काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आपला महाराजांचा जर एरिया सोडला तर औरंगजेबाचं राज्य होतं. त्याला काय अशक्य होतं? शिवाजी महाराजांचं चॅलेंज जेव्हा त्याच्या डोक्यावर येऊ लागलं तेव्हा औरंगजेबानं धर्मांधतेचा आव आणला. कारण शिवाजी महाराज एका प्रकारे हिंदू धर्मीय लोकांचे मसीहा म्हणून रंगवले जाऊ लागले होते पूर्ण भारतामध्ये. महाराज जेव्हा आग्रा भेटीला गेले तेव्हा रस्त्यावर इतकी गर्दी उसळली होती जेव्हा कोणत्या राजाच्या शहनशहाच्या राज्याभिषेकाला पण झाली नसेल. जनता बंड करून उठेल याच्या भीतीमुळे औरंगजेबाने रिप्रेशन सुरू केले. शिवाजी महाराज कितीतरी पत्रामध्ये उल्लेख करतात की औरंगजेबा इतका मुत्सद्दी माणूस मी माझ्या आयुष्यात पाहिला नाही. त्यांना माहित होता आपला खरा शत्रू औरंगजेबच आहे. पण आत्ताच्या कॉन्टेक्स्ट मध्ये जर आपण बघायला गेलं तर शिवाजी महाराजांचे खरे शत्रू कोण? बरेच पुस्तकं आहेत महाराजांच्या नावावर, महाराजांच्या जातीवर संघटना उभ्या राहिल्या. त्या विशिष्ट धर्मीयांना, विशिष्ट सेक्टला, विशिष्ट लोकांना महाराजांचे खरे शत्रू म्हणून रंगवतात. माझ्या हिशोबाने शिवाजी महाराजांचे खरे शत्रू आपण सगळे आहे. महाराजांना चुकीच्या पद्धतीने रंगवणं, महाराजांच्या चुकीच्या पद्धतीने प्रचार करणं आणि महाराजांना चुकीच्या पद्धतीने परसिव्ह करणं. मंदिरं बांधलेत शिवाजी महाराजांच्या लोकांनी. माणूस होता तुमच्या माझ्यासारखा, कर्तृत्वानं मोठा झाला. महाराजांचे मंदिरं बांधणारे सुद्धा महाराजांचे खरे शत्रू आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. आता बऱ्याच मित्रांनी सांगितलं की शिवाजी महाराज नेपोलियन, जुलियस सीझर, अलेक्झांडर, हॅनिबल या लोकांसोबत तुलना केली. कसं आहे, आपल्या लोकांना, भारतीय लोकांना इतिहास लिहिण्याची अक्कल नव्हती हे इतिहासकारांचं मत आहे. प्राचीन काळी ठीक आहे, मध्ययुगीन काळी बऱ्यापैकी आपण इतिहास लिहिला, प्राचीन काळी इतिहास लिहिला नाही गोष्ट खरी आहे. पण मध्ययुगीन काळी पण जो आपण इतिहास लिहिला ना तो पण फार रंगवलेला आहे, शुद्ध इतिहास नाही. मग इंग्रज लोक आले आणि त्यांनी मग आपला इतिहास खोदायला सुरू केला. मग ग्रँड डफ नावाचा माणूस शाहू महाराजांच्या अंडर होता, त्यानं पहिला मराठ्यांचा इतिहास लिहिला. तो म्हणतो की शिवाजी महाराष्ट्राचा नेपोलियन आहे. मग एका विन्सेंट स्मिथ नावाचा एन्शियंट हिस्ट्रीचा रायटर आहे, तो जेव्हा इंडियन हिस्ट्रीचा अभ्यास करतो तेव्हा म्हणतो की समुद्रगुप्त वॉज नेपोलियन ऑफ इंडिया. आणि महाराष्ट्राचा अभ्यास करतो तेव्हा म्हणतो शिवाजी वॉज नेपोलियन ऑफ महाराष्ट्र. आता तुमच्याकडे एकच नेपोलियन आहे तर आम्ही काय करावं? तुम्ही नेपोलियन सोबतच तुलना करू शकता कारण तुमच्याकडे दुसरा मोठा माणूस झालाच नाही. शिवाजीची तुलना नेपोलियनशी करायची का? शिवाजीची तुलना जुलियस सीझरशी करायची का? आपण तुलना करून बघू. उगा कसा आहे, आपला माणूस आहे म्हणून उदो उदो करायचा आणि मग बाहेर गेल्यावर मग कंपॅरिझन कशासोबत तरी करायची, त्याला काही अर्थ नाही. ऐतिहासिक चिकित्सा जी म्हणतो ती शास्त्रशुद्ध पद्धतीनं, इम्पार्शियल पद्धतीनं व्हायला हवी. नेपोलियन सोबत तुलना करू. नेपोलियन हा अनाठाई महत्वाकांक्षी माणूस होता. स्वतःचा राज्य फ्रान्स त्यांना इंडिपेंडंट केल्यानंतर क्रांतीवर आरूढ होऊन नेपोलियन क्रांती खलास केला आणि राजा झाला. जी क्रांती लिबर्टी, फ्रॅटर्निटी आणि इक्वॅलिटीसाठी फ्रेंच राज्यक्रांती झाली होती तिला खलास केली, स्वतः राजा झाला. आणि आसपासचे युरोप मधले सगळे देश जिंकून त्याच्यावर सगळे भाऊ बंधकी बसवून टाकले, हे चुलत भाऊ, हे भाऊ असे बसवून टाकले. आणि नंतर पुढे जाऊन दोन त्याने ब्लंडर केले. एक स्पेनच्या जनतेसोबत त्यानं भांडणं केले आणि दुसरं रशियामध्ये त्यानं इंट्रुजन केलं. दोन्ही जागी त्याला जनतेचा सामना करावा लागला. का करावा लागला असेल? कारण त्याचं राज्य अन्यायी होतं. शिवाजी महाराजांना कधी जनतेचा सामना करावा लागला नाही. शिवाजी महाराजांचं राज्य जनतेच्या विरुद्ध नव्हतं तर ते जनतेसाठी होतं. त्याच्यामुळे नेपोलियन सोबत तरी शिवाजीची तुलना करता येत नाही. आणि वैयक्तिक आयुष्यात गेलं तर नेपोलियन फार उच्च दर्जाचा व्यभिचारी होता. तर शिवाजी महाराजांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायची तर माझी काही म्हणजे इच्छा नाही, नेपोलियन सोबत कम्पॅरिझन होऊ शकत नाही. अलेक्झांडर घ्या. अलेक्झांडर फार मोठा राजा की त्याचं तर अर्ध्या पृथ्वीवर राज्य होतं. तो निघाला ग्रीसमधून, पर्शियामधून इंडियापर्यंत आला, पुरू राजाला हरवला, मग इकडं आला आणि इकडून मग पुन्हा वापस जाता जाता मेला बॅबिलॉनला. अलेक्झांडर सोबत कम्पॅरिझन करावं का? पॉलिटिकल एम्पायर मधून बघसाल तर नाही करतायत कारण त्याचं एम्पायर फार मोठं होतं. शिवाजी महाराजांचं राज्य तर फार लहान होतं. पण इन प्रिन्सिपल जर बघायला गेलं तर पर्शिया जिंकल्यानंतर अलेक्झांडरनं विनाकारण एक पूर्ण पर्शियन संस्कृती नाश करून टाकली. अलेक्झांडर म्हणजे सिकंदर. पूर्णच्या पूर्ण पर्शियन संस्कृती त्यांनी खलास करून टाकली काहीही कारण नसताना. निष्पाप लोकांचा त्यांनी जीव घेतला. शिवाजी महाराजांच्या इतिहासात असं कधी झालं? निष्पाप लोक, स्त्रिया आणि मुले यांचा शिवाजीने कधीही जीव घेतला नाही.
शिवाजीचा अलेक्झांडर सोबत पण तुलना होत नाही, जुलियस सीझर सोबत पण होत नाही. इंडियन लोकांमध्ये घ्या, सम्राट अकबर सोबत काही लोक तुलना करतात. बघा, अकबरच्या आयुष्यात मोठे युद्ध कधीच झाले नाही. अकबर फार महान होता. शिवाजी महाराज कितीतरी पत्रांमध्ये अकबराचा रिस्पेक्ट दाखवतात की अकबर फार मोठा राजा होता. औरंगजेबाला शिकवतात की अरे तू काय करायला लागला, तुझे आजोबा पाय अकबर किती सुज्ञ होते, त्यांच्यासारखं तू राज्य कर. अकबरांचा रिस्पेक्ट करतात. पण अकबरासोबतही शिवाजी महाराजांची तुलना होऊ शकत नाही. पहिली गोष्ट, वैयक्तिक आयुष्यात अकबर शिवाजी महाराजांची तुलना होऊ शकत नाही. आणि दुसरी गोष्ट की त्याला ना युद्धाचा सामना करावा लागला, मोठ्या युद्धाचा, कारण त्याचं पहिलं पानिपतचं जे युद्ध आहे जे आपल्याला आठवते ते तर त्याच्या मेंटरनं बैरम खाननं जिंकलं होतं. त्याचं कॉन्ट्रीब्युशन काही नव्हतं. त्याला रेडीमेड एम्पायर मिळाली होती जी त्यानं फक्त स्टॅबिलाइज केली. मग शिवाजीची तुलना करायची तरी कोणासोबत? शिवाजीची तुलना माझ्या हिशोबाने तुम्ही जर जगाचा इतिहास बघसाल तर जगाच्या कोणत्याच महापुरुषाशी शिवाजीची तुलना होऊ शकत नाही. ज्यानं शून्यातून स्वराज्य निर्माण केलं आणि जो या पृथ्वीवरून गेल्यानंतर सुद्धा 300 वर्षानंतर जनमानसामधल्या गळ्यात, लोकांच्या गळ्यातला ताईत बनून राहिलाय, या शिवाजीचं जगातल्या कोणत्याही नेत्यासोबत तुलना करता येत नाही. शिवाजी हा एकटाच होता. आता अजून 2-3 कडू गोष्टी सांगतो की शिवाजीचे पराभव. शिवाजीला जर देवामधून बाहेर काढायचं असेल, ज्या देवाऱ्यात शिवाजीला आपण नेऊन बसवलंय, तर तिथं आपल्याला शिवाजीचे पराभव पाहावे लागतील. कारण पराभव पाहिल्याशिवाय तुम्हाला त्या माणसाच्या यशाचा अंदाज येत नाही. आपल्याला आपण सिरियली पाहतो, आपण मूवीज पाहतो, आपण कादंबऱ्या पाहतो, त्याच्यामध्ये येणारे आपल्याला 2 इश्यू असतात. पोट फाडलं, बोट तोडले, आग्र्या पेटाऱ्यातून पळाला, राज्याभिषेक केला, संपलं. इथं पराभव दिसत नाही, सगळे सक्सेसच दिसतात. शिवाजीनं कितीतरी मानहानी, तुम्हाला आता उदाहरणच सांगतो. 1649 महाराज इकडं स्वातंत्र्य स्थापना करू लागले, स्वराज्य स्थापन करू लागले. आदिलशाहीचा चाकर कोण? शहाजी महाराज. आदिलशहानं शहाजी महाराजला पत्र पाठवलं, अरे तुझं पोरग काय करायला म्हणे, आपलेच किल्ले घ्यायला लागले, त्याला सांग समजावून. शहाजी महाराजांनी उलट पत्र पाठवलं, माझं पोरग माझ्या हातात नाही, तुम्ही तुमचं पाहून घ्या. जेव्हा प्रकरण हाताबाहेर जायला लागलं तेव्हा आदिलशहानं धोक्यानं शहाजी महाराजांना अटक केली आणि दोघांना फरमान पाठवले. कोणत्या दोघांना? एक संभाजी महाराजांना, जे मोठे मुलगा बँगलोरला होते, आणि दुसरे शिवाजी महाराज इकडं, की सगळे किल्ले सरेंडर कर, स्वतः सरेंडर होय तर तुझ्या बापाला सोडतो, नाही तर पाहून घे. इथं हे सगळ्यात मोठं संकट होतं. विचार करा तुम्ही की जिकडे स्वराज्य उभं व्हायला लागले तिकडं वडिलांना त्यांनी कैदेमध्ये टाकलंय, मग आता करणार काय? इथे डिप्लोमॅसीचा भाग येतो. शिवाजी महाराजांनी कसली परफेक्ट डिप्लोमॅसी इथं खेळली याचं उदाहरण बघा. शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पत्र लिहिलं की मी, माझा बाप आणि माझा भाऊ तुमच्या चाकरीमध्ये यायला तयार आहे, आम्हाला तुमचं लेटर लगेच पाठवा ऑथॉरिटीमध्ये. औरंगजेबाला माहित होतं शहाजी महाराज किती मोठा माणूस आहे, संभाजी महाराज किती मोठा माणूस आहे, शिवाजीनं तर नवीन स्वराज्य उभं केलंय. त्यानं लगेच स्वतःच्या हाताचा सील मारून पाठवून दिले. त्यावेळेस हाताचा सील मारायचे लेटरवर, पूर्ण स्टॅम्प नव्हते. मग ते पाठवलं आणि म्हणे की ठीक आहे आता तुम्ही आमचे झाले. मग शिवाजी महाराजांनी दुसरं लेटर पाठवलं. अहो पण म्हणे ते आदिलशहानं माझ्या वडिलांना पकडून ठेवले. मग औरंगजेबाने आदिलशहाला लेटर पाठवलं, अबे माझा सरदार आहे त्याला सोडून दे म्हणे, नाही तर परिणाम फार वाईट होते. आदिलशहा इतका मूर्ख नव्हता जो औरंगजेबाची खेटे घ्यायची. शहाजी महाराजांना सोडून द्यावं लागलं. पण त्याच वेळेस शिवाजी महाराजांना सिंहगड द्यावा लागला आदिलशहाला, आणि संभाजी महाराजांना बँगलोर शहर द्यावं लागलं. हा त्याग दोघांनी केला. त्याग फार मोठा होता. सिंहगड सोडणं जोक नव्हता. आणि तो जो सिंहगड सोडला तो वापस जिंकण्यासाठी तानाजीचा मृत्यू झाला, ते तुम्हाला माहित आहे. हे शिवाजी महाराजांचा पहिला पराभव होता, जे शिवाजी महाराजांनी त्याच्यातून तारून निघाले. दुसरा पराभव 1665 मिर्झा राजा जयसिंग महाराष्ट्रात आला. मिर्झा राजा मूर्ख नव्हता, फार जबरदस्त माणूस होता. त्यानं शिवाजीचा सरळ सरळ सपशेल पराभव केला आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. कडू वाटेल, कडू लागेल, पण ही गोष्ट लक्षात घ्या. मिर्झा राजा जयसिंगनं शिवाजी महाराजांचा पूर्ण पराभव केला. तो अफजल खानासारखा समोरासमोर आला नाही, तो शाहिस्ते खानासारखा गाफील राहिला नाही. त्यानं आल्यानंतर किल्ले जिंकण्याच्या ऐवजी, त्याला माहिती शिवाजीचे किल्ले जिंकणं सरळ नाही, त्यानं सरळ सरळ प्रजेची हे जाळायला सुरुवात करून दिली. शेत गावं बेचिराग करून टाकली. त्याला माहित होतं मी देवळं फोडल्यानंतर शिवाजी मैदानात येणार नाही.
त्याला माहित होतं मी किल्ल्यासोबत लढत बसलो तर माझी हयात निघून जाईल, पण त्याला हे माहित होतं की मी जर शिवाजीच्या रयतेला त्रास दिला तरच शिवाजी मला शरण येईल. रयतेसाठी शरण जाणारा कदाचित इतिहासातला हा पहिला आणि शेवटचा राजा होता. शिवाजी महाराज शरण गेले, पुरंदरला वेढा पडला होता, पुरंदरचा तह झाला. दोन यात गोष्टी झाल्या, एक संभाजी महाराजांना मनसबदारी घ्यावी लागली आणि दुसरी गोष्ट 23 किल्ले द्यावे लागले. ते सगळे मेन किल्ले होते. मग तुम्हाला प्रोसिजर सांगतो ह्युमिलिएशनची, की कोणते आता आपल्या डोक्यात काय असते, शिवजयंती आली की फेसबुकवर सगळीकडे मेसेज येतात असे की मरण जाईल पण शरण जाणार नाही, देईल तर दणका, तोडील तर मनका, करील तर मुजरा. अरे काय, शिवाजी महाराज असे नव्हते. शिवाजी महाराज फार रॅशनल होते. उदाहरण सांगतो, ह्युमिलिएशनचं उदाहरण सांगतो. पराभव शिवाजी महाराजांच्या लक्षात घ्या. संभाजी महाराजांना मनसबदारी घ्यावी लागली. मग आठ ठेवली मेघराजांनी की मनसबदारी घ्यायला शिवाजी महाराज तुम्हाला यावं लागलं. बरं, मनसबदारी म्हणजे काय? मनसबदारी म्हणजे नोकरी, पोस्ट स्वीकारणे. जसं गव्हर्नमेंटमध्ये जॉईन केल्यावर जॉईनिंग ऑर्डर येत असते, तसे त्यावेळेस मनसबदारीची एक जॉईनिंग ऑर्डर यायची, औरंगजेबाच्या हाताचा सील बसून, असं पद्धतशीर. पण त्याची रिसीव्ह करण्याची एक पद्धत होती. ती पद्धत अशी होती की अनवाणी पायानी 2 मैल चालत जायचं, विदाऊट चपला वगैरे काही न घालता, आणि गुडघ्यावर बसायचं. तिची जॉईनिंग ऑर्डर असायची ती उंटाच्या पाठीवर असायची, शाही उंट, आणि मग त्या उंटासमोर गुडघ्यावर बसायचं आणि तो जो शाही फरमान आहे मनसबदारीचा, तो असं डोकं खाली करून हातावर घ्यायचा. हे शिवाजी महाराजांनी केले. भरोसा बसते? नाही बसत. कारण आपल्या समोर जो शिवाजी रंगवला जातो तो एकदम दिसल जागा की दे धडक, जाईल तर मरण, शरण नाही जाणार पण मरण जाईल वगैरे. शिवाजीनं असा कधीच केलं नाही. हे शिवाजी महाराजांचा दुसरा पराभव होता. शिवाजी महाराजांचा तिसरा पराभव सांगतो. 1676 ते 1677 दरम्यान डोमेस्टिक डिस्टर्बन्स, घरगुती ज्या गोष्टी होत्या, त्याच्यामुळे संभाजी महाराज मोगलांना जाऊन मिळाले. संभाजी महाराज म्हणजे शिवाजी महाराजांचा मुलगा, ज्यानंतर आपले धर्मवीर संभाजी महाराज ज्यांना आपण म्हणतो, ते ऍक्च्युली धर्मवीर नव्हते, ते पण स्वातंत्र्यवीर संभाजी महाराज आपण म्हणायला पाहिजे, ज्यांना आपण धर्मवीर म्हणून रंगवतो. ते मोगलांना जाऊन मिळाले. याच्या इतका मोठा पराभव शिवाजी महाराजांचा आयुष्यात झाला नाही की स्वतःचा मुलगा, की मी स्वराज्य उभं केलं, मी जगातल्या सर्वात बलाढ्य राजाला टक्कर दिली आणि माझाच मुलगा शत्रूला जाऊन मिळाला, याच्यापेक्षा काय मोठा पराभव असू शकतो तुम्ही सांगा. तो सुद्धा पराभव शिवाजी महाराजांनी पचवला. मोठेपणा शिवाजी महाराजांचा कुठं दिसून येतो की या सगळ्यातून शिवाजी महाराज तरुण निघाले. 1649 शहाजी महाराजांना सुखरूप वापस आणलं. मिर्झा राजाला दिलेले 23 किल्ले 2 वर्षात सगळेच्या सगळे वापस मिळवले आणि संभाजी महाराज एका वर्षात स्वराज्यात वापस सामील झाले. 1670 पर्यंत भारतातला असा एकही सरदार नव्हता ज्याचा शिवाजीने अंतिमतः पराभव केला नाही. पराभवाला पुरून उरला म्हणून तो शिवाजी झाला. तो नेहमी जिंकत राहिला असता तर त्याचा शिवाजी कधीच झाला नसता. ही गोष्ट लक्षात बघा. अजून आपल्या समोर एक गोष्ट रंगवली जाते की लॉ अँड ऑर्डर बद्दल, ज्याला म्हणतो आपण की लॉ अँड ऑर्डर. आता तुम्ही लॉचे विद्यार्थी म्हणून या गोष्टीचा आवर्जून मेन्शन करतो. तुम्हाला कदाचित असेल माहित नाही मला, नेपोलियन्सचा लॉ कोड होता. नेपोलियनने एक लॉ कोड बनवला होता ज्याच्या, आणि ब्रिटनचा चार्टर, मग सगळे त्याच्यापासून लॉजची उत्पत्ती झाली. महाराजांच्या टाइमाला लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन कशी असेल याचा कधी विचार केला का तुम्ही? आपल्याला काय आठवतंय की शिवाजी महाराज म्हणलं की लढाई, फोटो पाहिला की घोड्यावर बसला, तलवार घेऊन बस लढाईच करतो, हा माणूस दुसरं काही करत नाही, असं डोक्यात आपल्या पिक्चर असतो. महाराज फक्त 50 वर्ष जगले, 1630 ते 1680. 50 वर्षातले जवळपास 30 वर्ष महाराजांनी ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये घातले, लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन एस्टॅब्लिश करण्यामध्ये घातले. बघा, बाजीरावने जेव्हा पहिला बाजीराव जो होता पेशवाईतला, त्याच्या वेळेस आटकेपार झेंडा लावला होता. आपल्याकडे अजून लोक पवाडे म्हणतात. आटकेपार झेंडा, आटकेपार म्हणजे ते पाकिस्तानमध्ये येते आता सध्या, की पूर्ण भारत जिंकला मराठ्यांनी आणि पाकिस्तानमध्ये झेंडा लावला. किती दिवस टिकलं ते? पेशवे गेले, राज्य गेलं, ते लोक पण विसरून गेले, आपल्याच लक्षात आहे फक्त. शिवाजी महाराजांनी नवीन जमीन, नवीन जागा बळकावण्यात वेळ वाया घातला नाही.
जी जागा आपल्या हातात आली आहे ती एस्टॅब्लिश करणं, तिला सुव्यवस्था, तिथं कायदा आणि सुव्यवस्था निर्माण करणं, तिथल्या सामान्य जनतेच्या मनामध्ये हा विश्वास निर्माण करणं की हे आपलं राज्य आहे. याचं उदाहरण सांगतो तुम्हाला. शिवाजी महाराजांचं एक लेटर आहे, त्याच्यामध्ये ते त्याच्या एका रिजनल ऍडमिनिस्ट्रेशनला, म्हणजे त्यावेळेस डिस्ट्रिक्ट कलेक्टर समजा, त्याला लेटरमध्ये लिहितात की तुम्ही जो चारा घेसाल, जो जळतनासाठी लाकूड घेसाल सैनिकांसाठी आपल्या, तो विकत घ्या, कोणत्या शेतकऱ्याकडून हिसकाटून घेऊ नका. आणि रात्री खबरदारीची तुम्हाला हाईट सांगतो की वेलफेअर स्टेट कसा असते. अगं आता तुम्हाला पोलीस स्टेट आणि वेलफेअर स्टेट मधला फरक समजत असेल. पोलीस स्टेट म्हणजे राजेशाही, ज्याच्यामध्ये राजा असतो, तो फक्त तुमच्या संरक्षणाची जिम्मेदारी घेतो आणि त्याच्या बदल्यात तुमच्याकडून टॅक्स घेतो. दॅट इज पोलीस स्टेट. दुसरं असतं वेलफेअर स्टेट, जे आता डेमोक्रेसीमध्येच येते. त्याच्यामध्ये राजा तुमच्याकडून कर घेतो, म्हणजे राजा किंवा सत्ता तुमच्याकडून कर घेते, पण त्याच्या बदल्यात तुम्हाला संरक्षणही पुरवते आणि दुसरं तुमच्या वेलफेअरचं पण बघते, म्हणजे रिझर्वेशन देणार, तुम्हाला फूड सबसिडी देणार, पेट्रोल सबसिडी. दॅट इज वेलफेअर स्टेट. शिवाजीचं राज्य पोलीस स्टेट होतं का वेलफेअर स्टेट होतं हे तुम्ही ठरवा. आता शिवाजी लेटर लिहितो की तुम्ही चारा घेसाल, रात्री शेतामध्ये चूल पेटवसाल, तुमचं काम झाल्यानंतर चूल भिजवा, नाही तर काय होईल, उंदीर गवताची काडी नेईल, शेतकऱ्याची गंजी पेटेल, शेतकऱ्याचे गवत जाईल, जनावरांची चंडी जाईल, मग शेतकरी म्हणेल हे कैसे स्वराज्य येतात, मोगलांचेच राज्य. अर्थ सांगतो तुम्हाला की उंदरानं विस्तवलेला, शेतकऱ्याची गवताची गंजी जळाली, शेतकऱ्याचं नुकसान झालं, शेतकरी म्हणेल हे कसलं स्वराज्य येतं, मोगलांचंच राज्य आहे. मग याच्यामध्ये मोगलांच्या राज्यामध्ये फरक काय राहिला. इथं शिवाजी फक्त शेतकऱ्यांचा विचार करत नाही, तो म्हणतो जनावरांची चंदी जाईल. जनावरांची चंदी म्हणजे जनावरांचा चारा जाईल. जो राजा जनावरांच्या चाऱ्याचाही विचार करतो, त्याच्या सोशल अवेअरनेसचा आणि त्याच्या प्रजेबद्दलच्या कळवळ्याचा तुम्ही विचार करा. शिवाजीचं राज्य हे पोलीस स्टेट नव्हतं. दॅट वॉज द फर्स्ट फॉर्म ऑफ वेलफेअर स्टेट एव्हर एक्झिस्टेड इन इंडिया. पुढे जाऊ आपण याचा की वेलफेअर स्टेटमध्ये लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन मध्ये शिवाजीनं काय काय केलं. बालपरवेशी पद्धत नावाची पद्धत शिवाजीनं सुरू केली. बालपरवेशी पद्धत म्हणजे काय असते की माझा एखादा सैनिक जर युद्धात मेला तर त्याच्या पूर्ण फॅमिलीची काळजी शिवाजी महाराज रायगडावर घ्यायचे. त्याच्या मुलाला शिक्षण देऊन त्याच्या स्त्रीचं, त्याच्या फॅमिलीचं उदरनिर्वाह हे पूर्ण शिवाजी महाराजांच्या खजिन्यातून केलं जायचं. दॅट वॉज बालपरवेशी पद्धत. ती जगात कुठंच कोणत्याही राज्यात अस्तित्वात नव्हती. आता मॉडर्न स्टेटमध्ये आपल्याकडे आहे, पण ती सुद्धा फार प्रायमोडियल फॉर्म मध्ये आहे. त्याचं इम्प्लिमेंटेशन होताना आपल्याला दिसत नाही. आदर्श घोटाळा आपल्या समोर जो पाहिला तो बालपरवेशी पद्धतीचा एक पद्धतीने आपण केलेला पराभव असा आपण मानू की जे सैनिक आपल्यासाठी मरतात, लढून मरतात, त्यांच्या परिवाराची आपण काळजी घेऊ शकत नाही, तर मग आपल्या लोकशाहीचा उपयोग काय. पुढे स्त्रियांबद्दल फार एक मोठं बोलण्याचा विषय आहे की शिवाजी आणि स्त्रियांबद्दल शिवाजीचा असलेला जो ऍटिट्यूड होता, जे परसेप्शन होतं, त्याच्याबद्दल फार फार महत्वाची गोष्ट आहे. आता लढाई आणि मर्दुमकी आणि पुरुषार्थ या गोष्टीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा हा सगळ्यात मोठा पोर्शन आहे की ज्याच्यासाठी शिवाजी ओळखला जातो. बघा, खाफी खान नावाचा एक मुघल इतिहासकार आहे, ज्याने औरंगजेबाचं चरित्र लिहिलं. मुंतखब उल तवारीख त्या पुस्तकाचं नाव आहे. त्याच्यामध्ये तो शिवाजीला आणि संभाजी महाराजांना फार घाण शिव्या देतो आणि तो उच्चार पण कसा करतो. आता सर म्हणले की जसा औरंगजेब चुहा म्हणायचा, पहाड का चुहा, तसा हा आपला खाफी खान शिवाजी महाराजांना सेवा म्हणतो, सेवा, आणि संभाजी महाराजांना म्हणतो संभा. तो नुसते शिवाय देत राहतो की त्यांना असं केलं, तो काफीर आहे, ते असा आहे तसा आहे. पण त्याच्या वेळेस शत्रू असून इतक्या शिव्या देऊन तो लिहितो की शिवाजीच्या हाती युद्धात पडलेली स्त्री नेहमी सुखरूप असे, शिवाजीच्या हाती पडलेली कुराण तो एखाद्या मुस्लिम माणसाला परत दे, शिवाजीनं आयुष्यात कधी कोणत्या मुस्लिम धार्मिक स्थळाला इजा पोहोचवली नाही. ही गोष्ट, हे सर्टिफिकेट जेव्हा तुम्हाला शत्रूकडून भेटते, याच्यापेक्षा मोठी अचिव्हमेंट काय पाहिजे. स्त्रियांबद्दल असलेले लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन बघा. तुम्हाला फार सुंदर उदाहरण सांगतो. ही दंतकथा ऍक्च्युअली, हिला खरा आधार नाही, पण या दंतकथेतून तुम्हाला शिवाजी महाराजांच्या माइंडसेटची आयडिया येऊन जाईल. शिवाजी महाराज लहान होते. पुण्याला लालवाड्यात एक पोवाड्याचा कार्यक्रम होता आणि पोवाडा म्हणणारा जो
शाहीर होता त्यानं पोवाडा रंगवला होता चित्तोडच्या राणी पद्मिनीचा, की चित्तोडची राणी पद्मिनीवर अल्लाउद्दीन खिलजीने हमला केला आणि तिला हासिल करण्यासाठी त्यानं ते चित्तोडचा गड आवळला. मग शेवटी त्या स्त्रियांनी शत्रूच्या हातात अब्रू देण्यापेक्षा त्या स्त्रियांनी जोहार केला. आता राजपूत लोकांचा जोहार म्हणजे ते मध्ये एक शेकोटी पेटवतात, मोठं कुंड पेटवतात आणि त्याच्यामध्ये सगळ्या स्त्रिया भगवे वस्त्र घालून उड्या टाकतात आणि सगळे पुरुष भगवे वस्त्र घालून बाहेर निघतात दोन्ही हातात तलवारी घेऊन. म्हणजे आता जे होईल ते होईल, निर्णायक लढाई. त्याचा त्यांना पोवाडा ऐकवला. मग शिवाजी महाराजांच्या डोळ्यात अश्रू आले असं पोवाड्यामध्ये आणि की शिवाजी महाराज म्हणले बस करा, आता मला ऐकायचं नाही. मग जिजाबाई म्हणल्या हे तर तुला ऐकायचं, तुला ऐका वाटत नाही. जेव्हा माझी नणंद त्या आदिलशहाच्या सरदारनं उचलून नेली तेव्हा मला पहा वाटला असेल का, असं म्हणतात शिवाजी महाराजांनी त्याच वेळेस निर्णय घेतला. शिवाजी महाराजांनी सांगितलं की आई साहेब मी हे थांबवणार, आणि इतिहास साक्षी आहे शिवाजी महाराजांनी हे थांबवलं. स्त्री दासींवर, स्त्रिया गुलाम विक्रीवर शिवाजी महाराजांनी बंदी आणली. आता एंड ऑफ स्लेव्हरीसाठी आपण अमेरिकन सिव्हिल वॉर वाचतो, जगभरातले रिफॉर्म्स वाचतो. जगात स्लेव्हरी बॅन करणारा पहिला राजा आपला शिवाजी राजा होता हे आपल्याला माहितच नाही. स्लेव्हरीवर शिवाजी महाराजांनी बॅन आणलं, जे इंडियामध्ये जगामध्ये एक ट्रेडिशन होती नॉर्मल, म्हणजे की स्लेव्ह ठेवणे हे सिम्बॉल, प्रेस्टिज सिम्बॉल होतं. आज जसं आयफोन 6 ठेवणं प्रेस्टिज सिम्बॉल आहे, तसं त्यावेळेस माझ्याकडे जर जास्त स्लेव्ह असतील तर मग मी भारी माणूस आहे, अशा प्रकारे त्यावेळेस स्लेव्हरीवर शिवाजी महाराजांनी बंदी आणली. दुसरं बघा की सोशल वेलफेअर मध्ये काय, शेतकऱ्यांसाठी कायदा होता शिवाजी महाराजांकडे, प्रॉपर रूल होता. हा आपण जे कॉन्स्टिट्यूशन पाहतो त्या प्रकारात नाही, पण त्यांनी जे रिजनल ऍडमिनिस्ट्रेटरला जे लेटर्स लिहिलेले आहेत त्याच्यातून आपल्याला त्या कायद्याची जाणीव येते. तुम्हाला सांगितलं तर भरोसा बसणार नाही, शिवाजी महाराज शेतकऱ्यांना 0% व्याजावर कर्ज द्यायचे, 0% व्याजावर. बी बियाणं सुद्धा सरकारमधून दिलं जायचं, जमिनीचा मोजमाप प्रॉपर केलं जायचं. ऍक्च्युली हे शिवाजी महाराजांचा शोध नव्हता, हा शोध मलिक अंबरचा होता आणि मलिक अंबर नंतर शहाजी महाराजांनी राबवला आणि शहाजी महाराजांनंतर शिवाजी महाराजांनी राबवला. पण ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की शेतकऱ्यांना त्यावेळेस सुद्धा 0% व्याजावर कर्ज मिळत होतं. त्याच्यामुळंच लिगसी जी झाली शिवाजी महाराजांनी, त्याच्याकडे आपण येऊ नंतर. अजून सर्व धर्म सहिष्णुता हा एक प्रकार आहे शिवाजी महाराजांच्या लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन मध्ये, की सगळ्या धर्मियांना, जे मी तुम्हाला आधी सांगितलं, खाफी खान जो म्हणतो की सर्व धर्मियांना सुरक्षितता शिवाजी महाराजांनी दिली. एक साधं एक्झाम्पल सांगतो बघा, आपल्या डोक्यात कसा शिवाजी बसलेला आहे. 1679 शिवाजीला कंटाळून औरंगजेबानं जजिया कर लागू केला. जजिया कर म्हणजे की आता हिंदू लोकांवर टॅक्स लावणार. मग शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला लेटर लिहिलं, ते लेटर फार फेमस आहे. त्याच्यामध्ये शिवाजी महाराज म्हणतात की